सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुगटी जळाळी, कारुण्य सिंधू भवदुःख हारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. शंभो शिव हर हर महादेव. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. सत्संगामध्ये आज आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. बोलता शरद ऋतूचं आगमन झालं आणि शरद ऋतूच्या आगमनाबरोबर देवीचं नवरात्रसुद्धा पूर्ण झालं. काल विजयादशमी झाली आणि आता ओढ आहे ती शरद पौर्णिमा, अर्थातच कोजागिरी पौर्णिमेची. आणि या कोजागिरी पौर्णिमेमध्ये आता चंद्राची जर आपण पूर्णपणे आकृती बघितली तर अतिशय आल्हाददायक असं वाटणारा तो चंद्र तासनतास त्याच्याकडे बघत राहावा असं वाटतं. आणि आज असंच एका संध्याकाळी चंद्र पूर्णपणे म्हणजे की त्याच्या आकृतीमध्ये आहे आणि सुंदर त्याचा प्रकाश शीतल सगळीकडे पसरलेला आहे. टपोरं चांदणं सगळीकडे दिसतंय. आणि त्यावेळेला मुद्गल ऋषी आणि बाप्पा दोघांची भेट झाली. आणि दोघांची भेट झाल्यानंतर बाप्पा मुद्गल ऋषींना म्हणाला की अरे मुद्गला, तुला मी अभिनय कला शिकवल्यापासून आहे ना, तू फारच अभिनय करायला लागला आहेस. त्याच्यावरती अशा प्रकारे बाप्पा आपली थट्टा करतोय म्हणून मुद्गल ऋषी देखील हसायला लागले. त्यांनी बाप्पाच्या यथोचित सन्मान केला, म्हणजे बाप्पाची पाद्यपूजा केली, नमस्कार केला. आणि मग त्या ठिकाणी बाप्पा असंच काही कलांबद्दल बोलत होता. आणि मग म्हणला की आता अभिनय तुला इतका छान जमायला लागला आहे, विघ्नरक्षक तू आता झालेला आहेस, विघ्नांचं कसं रक्षण करायचं तुला समजलेलं आहे. आणि त्याचबरोबर आता मला तुला नवीन काही 4 कला शिकवाव्याशा वाटत आहेत. त्या नवीन कला तू आता आत्मसात करायला घे. नवीन कला बाप्पा शिकवणार म्हणल्यानंतर मुद्गल ऋषींना आणखीन आनंद झाला. आणि आज मुद्गल ऋषी बाप्पाला विचारत आहेत की कुठल्या त्या कला आज मला तू शिकवणार आहेस त्या मला पहिले सांग. त्याला बाप्पा म्हणला की बघ, मी सुखकर्ता आहे, सुख कसं करायचं ते मला माहिती आहे आणि सुखी कसं राहायचं तेही मला माहिती आहे. मुद्गल ऋषी म्हणले की बाप्पा किती छान, सगळ्यांना सुखी राहता येईल, सगळ्यांना सुखी करता येईल. हो मुद्गला, सुखकर्ता ही एक कला आहे, ती सुखकर्ता कलासुद्धा मी तुला शिकवणार आहे. त्याचबरोबर दुःख हर्तासुद्धा आहे. मी जसं विघ्नरक्षक आहे किंवा विघ्नहर्ता आहे तसा मी दुःख हरण पण करणार आहे, मी दुःखहर्ता पण आहे. तर तीही कला मी तुला शिकवणार आहे. तिसरं तुला महत्त्वाची कला मी शिकवणार आहे ती म्हणजे की वास्तुकला. तुला तुझं भुवन निर्माण करता यायला पाहिजे आणि भुवन निर्माण करण्याकरता जो काही कानमंत्र आहे तो कानमंत्र मी तुला देणार आहे. आणि मग चौथी गोष्ट, बाप्पा अजून कुठली कला तुम्ही मला शिकवणार आहात असं मुद्गल ऋषींनी अतिशय कुतूहलाने विचारलं. त्याला बाप्पा बोलला की बघ म्हणून, माझं नाव मंगलमूर्ती आहे, मी मंगल करणार आहे आणि मंगल करण्याची जी मांगल्य कला आहे ती मांगल्य कलासुद्धा मी तुला शिकवणार आहे. मग बाप्पा आज आपल्याला मांगल्य कला शिकवणार आहे, वास्तुकला शिकवणार आहे, त्याचबरोबर दुःखहर्ता कसं व्हायचं ते शिकवणार आहे, ती कला देणार आहे. आणि सुखहर्ता सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख कसं आणायचं तेही देणार आहे. मुद्गला, हे सगळं घ्यायला तू तयार आहेस ना? मुद्गल ऋषी म्हणले बाप्पा असं काय विचारता, हो मी तर वाट बघतोय की तुम्ही मला कधी देणार आणि ते अजून सोपं करून मी कसं प्रजेपुढे पोचवणार, समाजापुढे पोचवणार आणि मग त्याचं अनुकरण करून लोक त्यांच्या आयुष्यामध्ये सुखी होतील, लोकांच्या आयुष्यामधले दुःख संपतील, लोक भुवन निर्माण करतील, कधी स्वतःचं करतील, दुसऱ्याचं करतील आणि मग त्या भुवनामध्ये सगळ्यांना आनंद होईल. निवारा हा महत्त्वाचा विषय आणि त्याचबरोबर मांगल्य पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आणता येणार आहे. बाप्पा अजून काय पाहिजे, आता मला लवकर त्या कला शिकवायला घ्या. त्यावेळेला बाप्पा म्हणला अरे मुद्गला, ह्या शिकणं एवढं सोपं नाही आहे, याच्याकरता सुद्धा अवघड परिश्रम आहेत, कितीतरी विषय तुला समजून घ्यावेसे लागतील. आता मला पहिले सांग की ह्याच्यामधलं हे सगळं करत असताना, या 4ही कलांमधनं जात असताना, या 4ही कला अवगत करत असताना, अंगीभूत करत असताना सर्वात मोठा गुण कुठला पाहिजे माहिती आहे का? सर्वात कुठलं ज्ञान कुठलं पाहिजे तुला माहिती आहे का? त्यावेळेला मुद्गल ऋषी म्हटले की बाप्पा कुठलं? त्याला बाप्पा म्हणला भाग्य. तुला तुझं भाग्य माहिती पाहिजे. तुला तुझं भाग्य माहिती आहे का? आज मुद्गल ऋषी हा प्रश्न विचारल्यावर थोडेसे कोड्यात पडले की बाप्पा भाग्य कसं कुणाला माहिती असेल, भाग्य कसं कुणाला कळेल? मग आपलं भाग्य आहे ना मुद्गला, जाणून घ्यायला पाहिजे, आपलं भाग्य आपल्याला समजायला पाहिजे. आणि जेव्हा आपलं भाग्य आपल्याला समजेल ना त्याच वेळेला आपला ह्या पूर्णपणे म्हणजे की चाललेल्या सिस्टीमवरती पूर्णपणे विश्वास बसेल, नाही तर आपला तो विश्वासच बसणार नाही. मग बाप्पा भाग्य म्हणजे नक्की काय? भाग्याच्या बाबतीमधली एखादी गोष्ट तुम्ही मला सांगा किंवा भाग्य म्हणजे काय ते मला समजावून सांगा. त्याला बाप्पा म्हणले की नाही, व्याख्या तर मला तुझ्याकडनंच हवी आहे मुद्गला. मग मुद्गल ऋषी म्हणले की भाग्य म्हणजे एखाद्या गोष्टीचा विचार केल्यानंतर काहीही सायास न करता विनासायास त्या गोष्टीची प्राप्ती होणे किंवा सहजगत्या त्या गोष्टीची प्राप्ती होणे म्हणजे भाग्य. बाप्पा म्हणला की बरोबर आहे, तुझ्या शब्दामध्ये केलेली तू व्याख्या अगदी बरोबर आहे, परंतु बघ
तीन प्रकारची भाग्य प्रत्येकाच्या वाट्याला लिहिलेली आहेत. प्रत्येकाच्या वाट्याला तीन प्रकारची भाग्य येतात. एक म्हणजे इहलोकीचं जे सांसारिक भाग्य आहे, जे प्रत्येक माणसाच्या नशिबाला येतं, म्हणजे की त्याला देह मिळालेला आहे, त्या देहाला हात पाय डोळे या सगळ्या गोष्टी आहेत. हे इहलोकीचं भाग्य झालं की हे प्रत्येकाला प्राप्त झालेलं आहे. मग बाप्पा याच्या पुढे कुठलं भाग्य आहे? याच्या पलीकडे आणखीन भाग्य आहे. ते भाग्य म्हणजे इहलोकीच्या भाग्यानंतर दुसरं भाग्य जे आहे, जे दुसरं भाग्य प्रत्येकाला लाभलं आहे ते परावलोक्याचं भाग्य लाभलेलं आहे. म्हणजे की प्रत्येकाला परावलोक्य म्हणजे की ह्यापेक्षा वेगळं भाग्य लाभलेलं आहे. आणि तिसरं भाग्य प्रत्येकाला लागलेलं ते म्हणजे पारमार्थिक भाग्य, की त्याच्यामध्ये पूर्ण परमार्थ त्याला करता येणार आहे. ते पारमार्थिक भाग्य त्याला लाभलेलं आहे, म्हणजे परमभाग्य असं आपण त्याला म्हणू शकतो. मग परमभाग्य कळलं आणि परलोकाचं भाग्य पण मला कळलं की एक परलोक भाग्य आहे, एक परमभाग्य आहे आणि इहलोकीचं भाग्य आहे. इहलोकीच्या भाग्यामध्ये बाप्पा मला चांगला देह मिळालेला आहे, हे माझं इहलोकीचं भाग्य आहे. त्याचबरोबर मला चांगल्या भूमीमध्ये जन्म मिळालेला आहे. तो चांगल्या भूमीमध्ये मला जन्म मिळाला, ज्या ठिकाणी पूर्णपणे समाजाचं म्हणण्यापेक्षा पूर्णपणे संस्कृतीचं ज्या ठिकाणी रोपण झालेलं आहे, त्या देशामध्ये त्या भूमीमध्ये मला जन्म मिळाला. तर हे माझं परलोकी भाग्य आहे. त्याच्याबरोबर परमभाग्य म्हणजे काय? तर बाप्पा म्हणला परमभाग्य म्हणजे इतका सुंदर मानवी देह मिळाल्याच्या नंतर तुला सत्संग मिळणं, तुला प्रत्येक गोष्टीमध्ये ज्ञान मिळणं आणि याच्या व्यतिरिक्त प्रत्येक गोष्टीमध्ये तुला अध्यात्म मिळणं, तुला धर्म मिळणं, या सगळ्या गोष्टी ह्या तुझ्या परमभाग्याच्या आहेत. हे परमभाग्यानेच तुला प्राप्त होतं. मग अशी तीन भाग्य तुला प्राप्त करून घ्यावी लागतात. ज्यावेळेला अशी तीन भाग्य तुला प्राप्त असतात त्याच्या वेळेला तू पूर्णपणे एक चांगला माणूस बनू शकतोस आणि या कला पूर्णपणे अवगत करू शकतोस. मग या अवगत करत असताना हे भाग्य म्हणजे नक्की कसं आहे, या भाग्यामध्ये नक्की काय काय आहे, या सगळ्या गोष्टी बाप्पा मुद्गल ऋषींना समजावून सांगत होता. आणि आज आपण कुठेतरी भूतकाळामध्ये जाऊन डोकावलं पाहिजे की आपलं भाग्य नक्की कसं आहे, आपल्या भाग्यामध्ये नक्की काय लिहिलं आहे आणि मला माझं भाग्य माहिती आहे का? किंबहुना मी त्याचा विचार तरी करू शकतो आहे का की माझ्या भाग्यामध्ये काय आहे? आज माझ्या भाग्यामध्ये विचार केला तर मला चांगला देह मिळालेला आहे, मला डोळे दिलेले आहेत, हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत आणि ते सगळे सुदृढ दिलेले आहेत. माझं पहिलं भाग्य आहे. दुसरं भाग्य म्हणजे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मला जन्म मिळाला आहे, जिथे ही संतांची भूमी आहे, जिथे संत तुकाराम महाराज झाले, संत ज्ञानेश्वर महाराज झाले आणि त्या महाराष्ट्रामध्ये त्या भूमीमध्ये मला जन्म मिळाला आहे. माझं परलोकी भाग्य आहे. त्याचबरोबर तिसरं भाग्य परमभाग्य. परमभाग्य म्हणजे की हे सगळं असताना मला सत्संग करायला मिळतो आहे, मला सत्संग ऐकायला मिळतो आहे. तर मग ही गोष्ट मला प्राप्त झालेली आहे आणि या सगळ्या प्राप्त गोष्टी ह्या माझ्या भाग्यच नाही का? म्हणजे मग ह्याच्या व्यतिरिक्त ज्या दैनंदिन व्यवहारामध्ये मी अडकलेलो आहे, ज्या दैनंदिन व्यवहारामध्ये मी चालवतो आहे, कधी मी प्रपंच चालवतो आहे, कधी एखाद्या ठिकाणी कुठला तरी व्यवहार मी चालवतो आहे, कधी एका ठिकाणी एखादी संस्था मी चालवतो आहे. मग ह्या सगळ्या माझ्या जीवनामधले हे सुद्धा माझे प्रत्येक एक भाग आहेत आणि त्या भागमध्ये मी जगत असताना त्यातलं माझं भाग्य काय आहे, त्यातल्या माझ्या भाग्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते कधी मी जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे का? म्हणजे नक्की हे भाग्य कसं आहे? मग हा सगळा विचार जसा आपण करतोय ना, हाच विचार आपलं प्रतिनिधित्व करत त्या ठिकाणी मुद्गल ऋषी बाप्पाला विचारत होते. आणि बाप्पा म्हणला, मुद्गला किती प्रश्नांचा भडीमार करतोस? अरे शांतपणे विचार आणि एक एक गोष्ट जाणून घे. आणि मग बाप्पा त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट मुद्गलांना समजावून सांगायला लागला आणि मुद्गल ऋषी ते समजून घ्यायला लागले. आता बाप्पा ज्यावेळेला मुद्गल ऋषींना या गोष्टी सांगतोय त्यावेळेला भाग्य हा विषय कसा आहे तो शिकण्याकरता आपण जाऊया आज परमहंसांच्या आश्रमामध्ये. ज्या परमहंसांच्या आश्रमामध्ये स्वामी विवेकानंद आहेत, म्हणजे त्यांचा लाडका शिष्य नरेंद्र आहे आणि त्याचबरोबर त्यांचा शिष्य कालीसुद्धा आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की ज्या वेळेला स्वामी विवेकानंद शिक्षण घेत होते, नरेंद्र शिकत होता, त्यावेळेला त्याचबरोबर पुढे मागे आलेला काली म्हणून सुद्धा एक विद्यार्थी होता. जो काली होता तो परमभाग्याने होता की त्याला परमहंसांचं प्रेम मिळालं आणि परमहंसांकडनं प्रत्येक शिकवण त्यांनी प्राप्त करून घेतलेली होती. परंतु हा काली असा होता की तो काली जायचा आणि प्रत्येक ठिकाणी अडकून पडायचा. म्हणजे तो रस्त्याने जाताना त्यांनी एखादी मारुतीची मूर्ती बघितली की त्याला असं वाटायचं की अरे हनुमान उन्हात बसलेला आहे, त्याला भूक लागली असेल, त्याला कोणी आंघोळ घातली नसेल, मग आता असं करूया आपण त्याला घेऊन जाऊया. असं करून तो त्याला घरी घेऊन यायचा. मग रोज त्याला आंघोळ घालायचा, रोज त्याला जेवायला घालायचा आणि मग बघा आता मारुती कसा त्याची तब्येत सुधारायला लागली आहे, तो मारुती किती छान दिसायला लागला आहे. मग कधी असा मारुती आणायचा, कधी रस्त्यावरती एखादी पांडुरंगाची मूर्ती भेटली तर ती घेऊन यायची. जो मिळेल तो देव, मिळेल तो फोटो घेऊन यायचा आणि त्याची पूजा करत बसायची. असं करता करता कालीचं घर ते पूर्णपणे मूर्तींनी भरून गेलेलं होतं आणि रोज सकाळी तो एवढा तपस्वी होता, एवढं चांगलं ज्ञान त्याच्याकडे होतं. पण असं असताना सुद्धा तो प्रत्येक
प्रत्येक वेळेला तीच साधना करत होता की त्यांना आंघोळ घालणं, त्यांना व्यवस्थित त्यांची पूजा करणं, त्यांना गंध लावणं, त्यांना कपडे घालणं, त्यांना फुलं वाहणं, मग त्यांच्याकरता वेगवेगळ्या प्रकारचा त्यांच्या आवडीचा स्वयंपाक करणं, त्याचा नैवेद्य दाखवणं, आणि मग सगळे देव जेवले, सगळ्यांना नैवेद्य दाखवला की मग सगळ्यांची आरती करायची, त्यांना दिवा उदबत्ती करायची आणि कालीचा अख्खा दिवस त्याच्यातच जायचा. स्वामी विवेकानंदांना ह्या गोष्टीचा फार राग यायचा की अरे काली, तुझ्याकडे किती ज्ञान दिलं आहे. आज आपले दोघांचे गुरुबंधू एक आहेत, तू माझा गुरुबंधू आहेस, माझेही गुरु तेच आहेत जे तुझे गुरु आहेत, आणि असे आपण गुरुबंधू असताना, त्यांनी एवढी चांगली शिकवण दिलेली असताना तू काय असा मूर्खासारखा वागतोयस, असं प्रत्येक वेळेला ते कालीला बोलायचे. परंतु कालीचं त्यांच्यावरती खूप प्रेम होतं, त्यामुळे काली कधीच मनावर नाही घ्यायचा. पण त्याचं स्वतःच्या कार्यावर देखील प्रेम होतं, तो स्वतःचं कार्य कधीही नाही सोडायचा. परमहंस खूप दयाळू होते, ते कधीही त्याला बोलत नसत की काली तू असं करू नको, तसं करू नको. ते म्हणायचे काली तू कायम आनंदात राहा, तुला हे सगळं करून आनंद मिळतो ना, तू आनंदामध्ये राहा, एवढंच ते म्हणायचे. आणि एक दिवस असं झालं आहे की काली आता ह्या ठिकाणी म्हणजे की वरती आहे, म्हणजे 2 भागामध्ये आश्रम आहे. एक आश्रम फर्स्ट फ्लोअरला आहे जिथे काली पण आहे आणि कालीच्या बरोबर बाजूच्या रूममध्ये स्वामी विवेकानंद आहेत, आणि परमहंस खालच्या आश्रमामध्ये म्हणजे की ग्राउंड फ्लोअरला जो आश्रम आहे त्या ग्राउंड फ्लोअरच्या आश्रमामध्ये परमहंस राहत आहेत. आणि आज या ठिकाणी परमहंसांनी स्वामी विवेकानंदांना, नरेंद्रला सगळी विद्या शिकवलेली आहे, त्याच्यामध्ये दुसऱ्याच्या बुद्धीचा ताबा घ्यायला सुद्धा शिकवलेला आहे. आणि मग तो शिकत असताना, तो अभ्यासक्रम पूर्ण झालेला असताना अचानकपणे स्वामी विवेकानंदांनी स्वतःच्या तपोबळावरती स्वतःच्या रूममध्ये बसून कालीच्या बुद्धीवरती प्रभाव मिळवला. आणि कालीच्या बुद्धीवरती ज्यावेळेला प्रभाव मिळवला त्यावेळेला त्यांनी कालीला सूचना द्यायला सुरुवात केली, ऑर्डर द्यायला सुरुवात केली की हे सगळे देव तू उचल, एका चादरीमध्ये भर आणि भरून यांना पूर्णपणे त्या ठिकाणी गंगेमध्ये सोडून ये, नदीमध्ये सोडून ये. आणि काली त्याप्रमाणे सगळे ते गोळा करायला लागला. त्यांनी चादरीमध्ये ते सगळे भरले आणि सगळे बांधून ती चादर आता त्यांनी पूर्ण गुंडाळून आपल्या खांद्यावरती घेतली. आणि काली त्याचे जीवश्च कंठस्थ असलेले सगळे देव, सगळ्या मूर्ती त्या आता विसर्जन करायला निघाला आहे. आणि ज्यावेळेला तो त्याच्या रूमच्या बाहेर येतो, स्वामी विवेकानंदांनी पूर्णपणे अनुसंधान मानलेलं आहे, त्याची बुद्धी पूर्णपणे ताब्यात घेतलेली आहे आणि कमांडप्रमाणे काली पूर्णपणे वागत आहे. परंतु आश्रमामध्ये खाली ग्राउंड फ्लोअरला परमहंस बसलेले आहेत आणि परमहंस ही सगळी गोष्ट ऑब्झर्व करतायत की स्वामी विवेकानंदांना आपण दिलेली आहे, विद्या दिलेली आहे, आणि त्या विद्येच्या जोरावर आता तो काय करतोय तर त्याच्या बुद्धीवरती त्यांनी प्रभाव मिळवला आहे आणि त्याच्या बुद्धीला तो ऑर्डर देतोय. थोडा वेळ त्यांनी हे सगळं सहन केलं आणि ज्यावेळेला आता खरोखरी काली पूर्ण कमांडमध्ये आहे, तो स्वामी विवेकानंदांच्या सांगण्याप्रमाणे, नरेंद्रच्या सांगण्याप्रमाणे त्या मूर्ती विसर्जन करेल ही त्यांना खात्री झाल्यानंतर ते फर्स्ट फ्लोअरला आले आणि कालीच्या पुढे उभे राहिले आणि कालीला पूर्णपणे असा हलवला आणि म्हणले काली क्या कर रहा है तू. त्यावेळेला काली म्हणला कुछ नहीं. अरे फिर ये भगवान को लेके कहाँ जा रहे. अरे बोले मैं तो इन्हें पानी में बहाने जा रहा था. बोले क्यों, ये तो तुझे प्राण से भी प्यार है. हाँ ना. बोले मुझे मालूम नहीं मैं ऐसा क्यों करने जा रहा था, लेकिन मुझे इन सबको पानी में छोड़ना था. अरे बोले ऐसा नहीं काली, ये तुम करो. आणि मग काली पुन्हा आतमध्ये निघून गेला. त्याला खूप शरमल्यासारखं झालं. त्यांनी पुन्हा ती चादर संपूर्ण मोकळी केली, सगळे देव त्याप्रमाणे मांडले आणि स्वामी विवेकानंद अचानकपणे आपला ताबा गेला कसा. आपण एवढी त्याची बुद्धी ताब्यामध्ये मिळवलेली होती आणि आपण पूर्णपणे अनुसंधान मानलेलं असताना असं डिस्टर्ब का झालं हे त्यांना कळलं नाही, म्हणून तेही रूमच्या बाहेर आले. समोर परमहंसांना बघितल्यानंतर, त्यांची ती भेदक नजर बघितल्यानंतर स्वामी पूर्णपणे काय समजायचं ते समजले. त्यांनी परमहंसांच्या समोर खाली मान घालून उभे राहिले. त्याला परमहंस म्हणले की बघ, विद्येचा वापर कसा करायचा आहे ज्याचं त्याचं भाग्य आहे, ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे ज्याला त्याला जी ती सेवा मिळालेली आहे, सेवा ही नेहमी भाग्याने मिळते आणि भाग्याने मिळालेली एकच गोष्ट असते ती म्हणजे सेवा. पर नरेंद्र, तू जे करत होतास ते खूप चुकीचं होतंस आणि याची तुला शिक्षा घ्यावी लागेल, याचं तुला प्रायश्चित्त घ्यावं लागेल. स्वामी विवेकानंद त्या ठिकाणी खाली गुडघ्यांवरती बसले. त्यांनी माफी मागितली आणि सांगितलं तुम्ही जी शिक्षा द्याल ती मला मान्य आहे. आणि मग ती शिक्षा त्यांनी अशी दिली की ही तुझी चावी जी आहे ती आता मी काढून घेतो आहे, मला तू ज्यावेळेला पूर्ण मॅच्युअर्ड वाटशील त्यावेळेला ही चावी तुला परत देईन, असं सांगून त्यांनी पूर्णपणे जे अनुसंधान बांधायचं होतं ते अनुसंधान त्यांच्याकडनं काढून घेतलं. विवेकानंदांना सोडलं आणि कालीच्या रूममध्ये गेले. कालीने पुन्हा सगळे देव मांडलेले बघून परमहंसांना आनंद झाला आणि ते त्याला त्यांनी करून दिलं. मग परत बाहेर आल्यानंतर स्वामी विवेकानंदांनी त्यांना विचारलं की हे योग्य आहे का म्हणून. ते म्हणले योग्य आणि अयोग्य याचा फैसला करण्याचा अधिकार नरेंद्र तुला कोणी दिला आहे, हा तुला कोणीही अधिकार दिलेला नाही. कालीचं हे भाग्य आहे, त्याच्या भाग्यामध्ये हीच गोष्ट लिहिलेली आहे की त्यांनी हा सगळा पूर्णपणे त्या देवांचा विचार करावा, त्यांची व्यवस्थित पूजा अर्चा करावी, त्यांना नैवेद्य दाखवायचा, त्यातच त्याचा उद्धार आहे. आणि या सगळ्याचा ध्यानाचा वापर करून, या सगळ्या ज्ञानबळाचा वापर करून लोकांना पूर्णपणे ज्ञान देण्याचं जी सेवा आहे ती सेवा तुला दिलेली आहे. तुझ्या ते भाग्यामध्ये तू तुझं काम कर, कालीने काय करायचं आहे तू ठरवू नकोस.
सत्संग इथे संपतो. स्वामी विवेकानंद पुन्हा माफी मागतात आणि निघून जातात आणि या ठिकाणी गोष्ट संपते आणि सत्संग सुरू होतो. आपल्या जीवनामध्ये पण आपण तीच चूक करतो. आपण आपलं भाग्य बघण्यापेक्षा दुसऱ्याचं भाग्य घडवण्यामध्ये जास्त वेळ वाया घालवतो. आपलं भाग्य कसं घडेल हे बघायच्याऐवजी दुसऱ्याचं भाग्यामध्ये आपल्याला काय लिहिलं आहे, त्याचं आपल्याला कसं रिपेअर करून देता येईल, त्याला आपल्याला कसा सल्ला देता येईल, ह्याकडेच आपला पूर्णपणे कल जातो. तर जी चूक विवेकानंदांची होत होती ती आपण करायची नाही आहे. आजपासून आपण आपल्या भाग्याकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्या भाग्यामध्ये काय आहे ती गोष्ट जाणून घ्यायची आहे आणि आपलं भाग्य अजून कसं सुंदर करता येईल, आपलं भाग्य अजून कसं चांगलं करता येईल आणि आपल्या भाग्याचा आपल्याला कसा वापर करता येईल, जेणेकरून आपण तर सुखी होऊच, परंतु आपल्याबरोबर पूर्णपणे समाज सुखी होईल याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि बाप्पा असंच उदाहरणाच्या बाबतीमध्ये हेच मुद्गल ऋषींना सांगत होता आणि मुद्गल ऋषींना म्हणाला की बघ मुद्गला, आपलं भाग्य जाणून घेतल्यानंतर आपण आपल्यामध्ये तर परिवर्तन आणू शकतो, आपण आपणला तर पूर्ण विकास करू शकतो, पण आपल्याला या प्रजेचा विकास करायचा आहे, या समाजाचा विकास करायचा आहे, हे अध्यात्म आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. मुद्गल ऋषींनी त्याप्रमाणे मान डोलवली, बाप्पाच्या चरणांवरती मस्तक ठेवलं आणि बाप्पाला सांगितलं की फक्त तुझे कृपा आशीर्वाद राहू देत. हे शक्य झालं तर तुझ्या कृपेश शक्य होईल, तुझ्या कृपेशिवाय हे शक्य होणार नाही. ह्याप्रमाणे मुद्गलांनी त्या ठिकाणी ज्यावेळेला बाप्पाला पाया पडले त्यावेळेला बाप्पांनी त्यांना शुभ आशीर्वाद दिले आणि सांगितलं, मुद्गला तुझ्या भाग्यामध्ये आहे तसं तुझ्या मनाप्रमाणे, तुझ्या आवडीप्रमाणे छानसं होईल बरं, असा पूर्णपणे आशीर्वाद दिला. आज तोच आशीर्वाद आपण सुद्धा सगळेजणं परिधान करून घेऊया, तोच आशीर्वाद आपण सगळे ग्रहण करून घेऊया आणि आपलं भाग्यामध्ये नक्की काय ते जाणण्याचा प्रयत्न करूया. आपलं भाग्य जाणून घेऊया आणि आपल्याबरोबर समाजाचं, प्रजेचं, आपल्या संपूर्णपणे म्हणजे की हितचिंतकांचं भाग्य पूर्णपणे उज्ज्वल करूया. आज इथेच थांबूया. ओम साईराम.